पुण्याला जाताना जेव्हा मी हा गळ्यातला सेट घातला होता ना, बऱ्याच ताईंना आवडला होता. याची लिंक आहे का मागत होत्या किंवा कुठून घेतलाय हा पण विचारत होत्या. ते तर सांगणारच आहे पुढे जाऊन मी तुम्हाला. त्या अगोदर ना आज सकाळ सकाळी हिरव्या मुगाची भाजी बनवायला लागले होते. त्याच्यासाठी 1 वाटी हिरवे मूग घेतले होते, स्वच्छ नीट करून घेतले आणि कढई गॅसवरती गरम करायला ठेवली होती. त्या कढईमध्ये हिरवे मूग टाकून घेतलेत. आता बारीक गॅसवरती ना सतत हलवत 2 मिनिटं हे मूग भाजून घेणार आहे. अशी केलेली हिरव्या मुगाची भाजी आहे ना, मला सूपसारखी कोरडी म्हणजे चमच्याने खायला आवडते. गरगट्टा म्हणला तरी काही हरकत नाही. आता इथं बघा मस्त असं थोडासा रंग बदलेपर्यंत 2 ते 3 मिनिटं हे मूग भाजून घेतलेत. आता एका ताटामध्ये ना हे हिरवे मूग आहेत ना काढून घेते. शक्यतो ना मी मुगाची भाजी बनवत असताना अगोदर कुकरला पाण्यामध्ये मूग टाकून कधी कधी 4-5 शिट्ट्या करून घेते आणि कधी कधी वेळ नसेल तर डायरेक्ट कुकरलाच या मुगाची भाजी बनवत असते. आज डायरेक्ट कुकरलाच भाजी बनवणार आहे. अशी पण भाजी खूप छान होते. सगळ्यात महत्त्वाचं सकाळच्या गडबडीतला वेळसुद्धा वाचतो. आणि ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे ना, तर आत्ता जी मी मुगाची भाजी बनवते ना ती आणखी एक्स्ट्रा पाणी टाकून पातळ बनवायची आणि सूप म्हणून सुद्धा खाऊ शकता दिवसातून 2-3 वेळा. आज लेकींसाठी ना खूप दिवस झालं टमॅटोची चटणी बनवली नव्हती, म्हणून म्हटलं चला पटकन इथं टमाटर पण कट करून घ्यावेत आणि हिरव्या मुगाच्या भाजीसाठी कांदा पण चिरून घ्यावा. हे सगळं करत होते, पण नंतर भाजी करताना ना माझ्याकडून व्हिडिओ ऑन करायचा राहिला. आता इथं कुकरमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं होतं. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकली होती. बारीक कट केलेला कांदा 1 टाकला, सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर 7 ते 8 देशी लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या, त्या टाकल्या. अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली आणि मिक्सरमध्ये 7 ते 8 हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर याचं वाटण बनवलं होतं. ते सगळं तेलात टाकलं, 1 मिनिट परतून घेतलं आणि 1 तांब्या पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि बघा बारीक कट करून घेतलेला लसूण घातला ना, ही भाजी खायला खूप मस्त लागते. आणि बघा थोडंसं पाणी गरम झालं की भाजलेले जे हिरवे मूग होते ना त्याच्यामध्ये टाकून घेतलेले. आता कुकरचं झाकण लावायचंय आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. बऱ्याच ताई कमेंट करतात की हा कुकर किती लिटरचा आहे, तर अगदी छोटा 1.5 लिटरचा हा कुकर आहे. तुम्हाला हा कुकर हवा असेल ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते. हॉकिन्स कंपनीचा हा कुकर आहे आणि जवळजवळ 12-13 वर्ष झालं वापरते. खूप छान आहे हा कुकर. आता मूग शिजतात आहे तोपर्यंत म्हटलं चला म्हणजे टमाटरच्या चटणीसाठी लसूण ठेचून घेऊया. शक्यतो सगळ्या बऱ्यापैकी भाज्यांना ना, माझ्या सुक्या भाज्यांना तरी बरं का, ठेचलेलं लसूण वापरते. आणि जर रस्सा भाज्या बनवायच्या असतील ना तर तुम्हाला माहितीच आहे लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि तिळाचं वाटण असतं, ते वाटण वापरत असते. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी मोहरी टाकून घेतली, बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलाय. आता कांदा मस्त असा बघा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. सगळ्या भाज्यांची चव आहे ना, जर तुम्ही कांदा घालत असताना तर कांदा कसा भाजताय, टमाटर कसा भाजताय ना त्याच्यावरती डिपेंड असते. त्यामुळे जर भाजीला कांदा आणि टमाटर वापरत असाल ना तर चांगलं म्हणजे ते तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून किंवा भाजून घ्यायचं. त्यानंतर बघा कांदा भाजला की अर्धा चमचा हळद, लाल मिरचीची पूड आणि मुठभर कोथिंबीर, चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून घेतलं आणि बारीक कट केलेला टमाटर आणि मुठभर कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलं, मिक्स केलं आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. आता झाकण काढलं, त्याच्यामध्ये जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकलाय. बघा आमच्या इकडं अशीच पद्धत आहे की शेंगादाण्याचा कूट शक्यतो 75% भाज्यांना आम्ही शेंगादाण्याचा कूट वापरतोच आणि त्याशिवाय आमची भाजी पूर्ण होत नाही. आता टमाटरची चटणी शिजत होती तोपर्यंत चपातीसाठी मस्त गोळे बनवून घेतले. गोळे बनवून घेतल्या की पटकन चपात्या होतात. आणि इथं मुगाची भाजीसुद्धा शिजली होती, एकदम मस्त झाली आहे बघा. त्यानंतर म्हटलं चला दाखवावं तुम्हाला काम कुठंपर्यंत आले. माझं सगळं आवरून झालं होतं, 10 वाजल्या होत्या. इथं चिंगूताईचा आत जाण्यासाठी कालवा उठला होता आणि माझं थोडंसं बाहेर काम होतं. तर काम असं होतं की तुम्ही पुण्याला गेल्यानंतर बघितलं होतं की येताना ना मी हे ऑफिस टाईम म्हणा किंवा सिंगल पाकळीचं चिनी गुलाब म्हणा, तुम्हाला जर याचं एक्झॅक्ट नाव काय आहे माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर पानं चिनी गुलाबसारखी येतात, पण बघा आपलं गावठी चिनी गुलाब आहे ना एकदम पुंचकेदार त्याला फूल येत असतं. ह्याला तसं नाही, अगदी ऑफिस टाईमला कसं 5 पाकळ्यांचं फूल येतं ना तशा पद्धतीचं फूल येतंय, पण पानं मात्र चिनी गुलाबासारखी आहे त्याची. तर ह्याच्यामध्ये ना प्रत्येक बॅगमध्ये 2-2 कलर आहेत. तर मी काय केलं, प्रत्येक बॅग मधल्या थोडे एक्स्ट्राच्या कटिंग आहेत ना त्या काढून घेतलेत. आणि माझ्याकडे ना अशी हँगिंगची कुंडी शिल्लक होती, तर ती कुंडी घेतली होती. त्याच्यामध्ये माती, कोकोपीट आणि शेणखत मिक्स असलेली माती भरली त्या कुंडीमध्ये आणि ज्या काही कटिंग काढल्या होत्या ना त्या सगळ्या या मातीमध्ये आता पुरून घेते. आणि आपल्याकडनं हे कटिंग आणण्या अगोदरच यातलं मोठ्या साईजचं गुलाबी रंगाचं आहे आपल्याकडं, तर त्याच्यातल्या ह्या बघा खाली दिसतात आहे ना भरपूर कटिंग काढलेत.
म्हटलं सगळं मिक्स असं फुलं यायला लागली ना तर किती गोड दिसेल. आणि आता पावसाळा जेव्हा चालू होईल ना तेव्हा यांचा म्हणजे भर सुद्धा चालू होतो, त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन. तोपर्यंत म्हटलं चला रोपं तरी तयार करून घेऊया. आणि बघा ज्या काही 3 बॅग होत्या ना वेगवेगळ्या विकत आणलेल्या, तर त्या या कुंडीत काढून ठेवल्या आणि त्याची थोडी खालची माती काढून घेतली आणि आता आपली जी घरची माती आहे ना शेणखत मिक्स केलेली ती सगळ्या बाजूनी भरली आणि भरपूर पाणी देऊन सावलीच्या ठिकाणी ठेवले. कारण ऊन तर भरपूर पडतंय, त्यामुळं उन्हात ठेवल्यानंतर तर हे काही जगणार नाही. आणि हा बघा कसला भारी मनी प्लांट आलाय. एक जोराला सुद्धा खूप सुंदर फुलं आले, जरबेऱ्याला सुद्धा. बऱ्याच ताई विचारत असतात की तू व्हिडिओ शूटसाठी काय वापरते किंवा तुझं शूट कोण घेतं, तर कोणी सुद्धा शूट घेत नाही. शक्यतो हा ट्रायपॉट असतो. 90% तरी ह्या ट्रायपॉटला मी मोबाईल लावलेला असतो आणि मीच कॅमेरा ॲडजस्ट करून वेळ जातो, पण अशाच पद्धतीनं शूट घेत असते. लेकींना पण त्या दोन्ही त्यांचा अभ्यास असतो. जेव्हा कधी त्या घरी असतात ना त्या मला 100% मदत करतात व्हिडिओमध्ये. त्यांना मदत करा म्हणून सांगावं सुद्धा लागत नाही. स्वतःहून म्हणतात आई तुझं काही शूट घ्यायचंय का, आज काही रेसिपी घ्यायची का, चल आज आपण शूट घेऊया. त्यांना खूप अभ्यास असतो तरी पण त्या मला मदत करत असतात. सकाळी 6:45लाच त्या दोघी जातात, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या दिसत नाहीत. आणि आत्ता तर त्यांचे म्हणजे क्लासेस किंवा मग टेस्ट वगैरे असतात. कधी 12:30ला येतात, कधी 3ला येतात. मग खूप थकून आलेले असतात, त्यामुळे मग मला त्यांना व्हिडिओत घ्यावंसं वाटत नाही. त्यांचा पण कम्फर्ट असतो किंवा थकलेले असतात म्हणून. त्यानंतर बघा जे मुगाची भाजी केली होती ना ती 1 वाटी खाल्ली. जेवण थोडं लेट करणार आहे, 12-12:30 वाजता. आत्ता वाजले होते 10:30 पावणे 11 आणि म्हटलं चला 1 वाटी मस्त असं सूप म्हणून याच मुगाच्या भाजीला खाऊया. खाल्ली आणि बघा हेच ते गळ्यातलं सगळ्या ताईंना इतकं आवडलं ना, खरं सांगू या गळ्यातल्याला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कमीत कमी 8 ते 9 वर्ष झालेले आहेत. मला ना ज्या गोष्टी आवडतात ना त्या मी खूप जपते. एकतर घेताना कोणत्याही गोष्टी खूप विचार करून घेत असते. मला आवडल्याशिवाय मी कोणतीही वस्तू खरेदी करत नाहीत. अहो तर कधी कधी खूप वैतागतात माझ्यावरती. त्यांना वाटतं कुठली पण गोष्ट पटकन एखादी साडी असू द्या, चप्पल असू द्या घ्यावी, पण माझं तसं नसतं. मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीसाठी आपण पैसे देतोय ना, तर मला ना मन समाधान होईपर्यंत, ते तुटेपर्यंत, पूर्ण खराब होईपर्यंत ती वस्तू वापरायची असते. आणि मग त्यांना वैताग येतो की हे पटकन काही कुठल्या गोष्टी घेत नाही. आणि माझं असं असतं की ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत ना मी ती जीवापाड जपते. आता तुम्हाला खरं वाटणार नाही, पण ही 8-9 वर्ष झालं या गळ्यातल्याला घेऊन. आणि खरं तर ना मी ज्वेलरीचा ऑनलाईन बिझनेस करत होते एका पेज थ्रू. अगदी मला त्या ज्वेलरी विकल्या ना एका घंटन मागं किंवा एका सेट मागं फक्त 200-150 किंवा 250 रुपयाच्या आतच मला पैसे मिळायचे. तेव्हा जे काही पैसे थोडंफार मिळायचे किंवा अहो आवडली तर घे म्हणायचे, असं करून हा सेट मी घेतला होता. 1400 की 1500 रुपयांचा हा सेट आहे, पण खूप गोड आहे. आणि बघा आता सगळं माझं आवरून वगैरे झालं होतं, माझ्याकडे भरपूर वेळ होता, तर मी पुस्तक वाचायला घेतलं. तुम्ही जर माझे खूप जुने व्हिडिओ बघितले ना तर मला पुस्तक वाचायला प्रचंड आवडतं. तुम्ही ना द सिक्रेट हे बुक आहे ना ते नक्की वाचा. आत्ता जे हे पुस्तक आहे ना, हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे पुस्तक आहे आणि चॅप्टर नंबर 2 चालू आहे. किती सुंदर नाव आहे बघा त्याचं. तुम्हाला हे पुस्तक जरी हवं असेल ना तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. आजचा व्हिडिओ आवडला असेल